नमस्कार. न्यूज डंकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी महेश विचारे. मित्रांनो, आता येत्या काही दिवसांमध्येच निवडणुकांची घोषणा होईल. म्हणजे अर्थात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्यांचं लक्ष या निवडणुकांकडे लागलेलं आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, म्हणजे आता मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याचे निकाल जाहीर झाले, पण निवडणुका आल्या की आपल्या इथे एकूणच देशभरामध्ये असो किंवा ज्या ज्या राज्यामध्ये निवडणुका असतात त्या ठिकाणी एक जातीभेदाचं वातावरण तयार केलं जातं. जातीमधले भेद जे आहे ते समोर येतात, ते उफाळून येतात. त्यातून मग आरक्षणाचा प्रश्न किंवा असे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्याचा फायदा राजकारणी उचलत असतात. तर त्या अनुषंगाने हे सगळं वातावरण जे आहे ते कुठेतरी दूषित होण्यास सुरुवात होते. आत्ता सुद्धा या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होतोय. तर या सगळ्या प्रश्नाला कुठेतरी सामोरं जाण्यासाठी, ते सोडवण्यासाठी काही लोकांनी एक सजग रहो अभियान जे आहे ते सुरू केलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये विकास पण व्हावा, त्याचबरोबर हे सगळे भेदाभेद जे ते दूर व्हावेत आणि त्यातून एक चांगला विकसित महाराष्ट्र घडावा, श्रेष्ठ महाराष्ट्र घडावा असा प्रयत्न आहे. तर ते नेमकं अभियान काय आहे, काय त्यांचा उद्देश आहे आणि कशा पद्धतीने समाजामध्ये समरसता निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश ते कसे सफल करणार आहेत, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पद्मश्री गिरीश प्रभुणेजी आणि त्यांच्याशी या संदर्भात आपण संवाद साधूया. गिरीशजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. तर हे सजग रहो अभियान आहे आणि आत्ता मी तुमच्यासोबत असे अनेक समविचारी लोक आहेत, विविध क्षेत्रातल्या विचारवंत आहेत, ते सगळे एकत्र येऊन तुम्ही या सगळ्यावर विचार करताय की हे सगळे जे समाजामध्ये भेदाभेद निर्माण होत आहेत, आरक्षणाच्या मुद्द्यावरनं असेल, भांडणं होत आहेत, एकमेकाची डोकी फोडली जात आहेत, ते सगळं वातावरण लोकांना कुठेतरी निश्चितपणे उद्विग्न करणारं आहे, त्रासदायक आहे. तर काय नेमकं तुमचं याच्या मागची भूमिका आहे आणि पार्श्वभूमी काय आहे? सजग रहो याचा मूळ हे आहे, तो जागरूक राहायला पाहिजे. रात्र वैरायची आहे, जागा राहा, असं जे म्हटलं जातं. बरोबर. भारतीय समाज म्हणजे प्रामुख्याने हिंदू समाज आणि याच्यामध्ये अनेक मागासलेल्या जाती, जमाती, भटके, विमुक्त, जनजाती असा घटक आहे, ज्याच्यावरती मधल्या 1000-2000 वर्षाच्या पारतंत्र्याचा जो काळ आहे याच्यातला, त्या काळात अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार झाले आणि स्वातंत्र्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहात विकासाच्या ह्याच्यात आणण्याचे प्रयत्न या दृष्टीने आम्ही गेली 30-40 वर्ष काम करतो. त्याच्यातनं असं लक्षात आलं की भारताचं स्वातंत्र्य अजून खूप मोठ्या वर्गापर्यंत पोचलेलं नाही, शिक्षण पोचलेलं नाही. त्यांच्या अर्थार्जनाच्या ज्या पारंपरिक हे होत्या, तेलघाणी होती, हातमाग होते, विविध प्रकारचं बियाणं तयार करत असत, अनेक प्रकारचे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात होता, असे सगळे म्हणजे धातुकाम करणारा वर्ग होता, गिसाडी, उतारी, लोहार, हे सगळे उद्योग आधुनिकीकरणाच्या ह्याच्यात बंद झाले. त्यामुळे ह्या सगळ्यांना आरक्षण देऊन त्यांना विकासात आणावं असं राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आलं आणि त्याप्रमाणे एक विकासाचा मार्ग चालू झाला. पण गेल्या 10-12 वर्षाचा कालखंड पाहिला तर हळूहळू पुन्हा एकदा विकासाच्या विरोधी वातावरण तयार करणं, भारत एकसंघ राहू नये यासाठी वातावरण तयार करणं आणि आपापसामध्ये लढे निर्माण व्हावेत, जातींचे लढे निर्माण व्हावेत, आदिवासी, जनजाती विरुद्ध अन्य, दलित विरुद्ध अन्य, सवर्ण, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, बहुजन समाज विरुद्ध हिंदुत्व, हिंदू, असं काहीतरी एक वेगळ्या प्रकारची मांडणी जी 100 वर्षापूर्वी केली जात होती ती स्वातंत्र्यानंतरही केली जाऊ लागली. आणि ह्याचा या मांडणीचं शस्त्र म्हणजे निवडणुका आहे की निवडणुकांच्या माध्यमातून समाजात, हिंदू समाजात भेदाभेद निर्माण करायचे आणि त्यांचं विघटन करायचं. मतांची जी काही मांडणी आहे ती वेगवेगळी, हिंदू म्हणून कोणी एकत्र येऊ नये, जात म्हणून एकत्र यावं आणि मग आपल्या जातीचा जो कोणी असेल त्यालाच मतदान करावं, अशी एकीकडे गेली.
आणि दुसरीकडे भारताची फाळणी झाली 47ला. खरं तर फाळण्या आधीपासूनच होत आल्या आणि त्या इस्लाम आणि ख्रिश्चन या तत्वावरच झाल्या. धार्मिक तत्वावरच भारताचं विघटन आजपर्यंत होत आलं गेल्या 100-200 वर्षात. त्यामुळे अखंड असणारा हिंदुस्थान सगळ्या जगाला ज्ञान देणारा हिंदुस्थान म्हणून माहित होता, सर्व जगाला वस्त्र देणारा म्हणून माहित होता, सर्व जगाला अन्नधान्य औषधं पुरवणारा म्हणून माहित होता, तत्वज्ञान जागतिक पातळीवरती भारतातलं येऊन असा हिंदुस्थान, असा भारत हा जाती जातींमध्ये आता विभागू लागलेला आहे, भाषांमध्ये विभागू लागलेला आहे. हे सगळं कर्तृत्व जे आहे ते गेली 60-70 वर्ष ज्यांनी या देशावर राज्य केलं, ज्यांनी लोकशाहीचा आधार घेऊन भेद आणि विषमता पेरली, ते काँग्रेस हा मुख्य, मार्क्सवादी विचारसरणीचे मुख्य, नक्षलवाद लेनिनवाद जो आहे ते प्रामुख्याने याच्यात आहेत. आणि खरं तर पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य होत असताना, येत असताना धार्मिक तत्वावरती फाळणी आपल्या देशाची होत आहे. तर या याच्यातले जेवढे म्हणून मुसलमान आहेत भारतातले, त्यांना पाकिस्तानात हलवावं आणि पाकिस्तानातल्या सर्व हिंदूंना भारतामध्ये समावेश करून घ्यावं. दुर्दैवानं पाकिस्तानातला खूप मोठा वर्ग भारतात आला, पण खूप दलितांना असं वाटलं की त्याच ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. तसा आग्रह सुद्धा त्यावेळेचे तत्कालीन पाकिस्तानचे, बांगलादेशचे जे प्रमुख होते फाळणी नंतरचे, त्यांनी उलट म्हणले की सर्वांनी जावं पण दलितांनी इथेच राहावं. दलितांनी का राहावं, तर दलित हे तिथल्या सेवा ज्या आहेत, संडास साफ करणं, विविध प्रकारच्या सेवा आहेत, ह्या करण्याला इस्लामी कुणी तयार नसत. त्यामुळे दलित, हिंदू दलित जो आहे तो ते बाबासाहेबांनी हेच हेरून असं म्हणलेलं होतं की सर्व दलितांनी यावं, अन्यथा हळूहळू इस्लाम या सगळ्यांना धर्मांतरित करून टाकेल. त्यामुळे देशाची फाळणी जिथे इस्लाम आणि हिंदू ह्या तत्वावरती झाली, त्यानंतर सुद्धा भारतामध्ये मुसलमानांचा प्रश्न शिल्लक राहिला आणि जे 3-3.5% मुसलमान राहिले होते ते आज जवळपास 15-20% वर आलेले आहेत. 20-22 कोटी मुसलमान म्हणजे पाकिस्तानची जी लोकसंख्या आहे तेवढीच लोकसंख्या जवळपास भारतात पुन्हा नवीन पाकिस्तान तयार झाले. त्यामुळे भारताच्या पुढच्या अनेक समस्या ज्या आहेत, विषमता दूर करण्याची आहे, भारतातला हिंदू समाज सगळा एकत्रित होऊन विकासाचा मार्ग चालेल, याऐवजी पाकिस्तान, धार्जिणा मुसलमान वर्ग आणि ह्याचं एक गठ्ठा मतदान हा गेल्या काही निवडणुकात प्रामुख्याने दिसू लागला. आणि मागची लोकसभेची निवडणूक झाली ती ह्या अंगाने झाली की हे मतदान हिंदूंच्या विरुद्ध, हिंदुत्ववादाच्या विरुद्ध किंबहुना भारतीय परंपरेच्या विरुद्ध, हे इस्लामच्या याच्यातले अनेक त्याची उदाहरणं आहेत, अनेक मुल्ला मौलवींची भाषणं आहेत, त्यातले राजकीय नेत्यांची भाषणं आहेत. त्यामुळे निवडणुकीचा वापर, मतदानाचा वापर हा भारताच्या विकासाकरता, सामाजिक एकात्मतेकरता करण्याऐवजी भारताच्या विघटनवादी शक्तींना एकत्रित करण्याकरता झाला. तुम्ही जे आता म्हणाला म्हणजे निवडणूकच्या अनुषंगाने हे सगळं होत असतं. आता राजकीय पक्ष याच्यामध्ये स्वाभाविकपणे हे सगळं निर्माण करत असतात, स्वतःचं त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी करत असतात. पण असे घटक जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या माध्यमातून हे सगळं जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न झाला, जसं मग भाषांमध्ये विभागणी करण्यात झाली, तर ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. म्हणजे जसं मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे, कोण धनगर आरक्षणाबद्दल मागतोय, ते सगळे एकमेकाविरुद्ध उभे आहेत. तसंच मुंबई किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर गुजराती मराठी असा एक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने पहा? आरक्षण हा जो विषय आहे तो हिंदू समाजातल्या मागासलेल्या वंचित घटकांसाठी आरक्षण आहे. इस्लाममध्ये इस्लामचं म्हणणंच आहे की इस्लाममध्ये कुठलाही जातीभेद नाही, कुठल्याही प्रकारचा भेद नाही, मागासले पण नाही. ख्रिश्चनांचंही म्हणणं आहे की आम्ही सर्व एक, जग सगळं एक हे करणार, एका समान पातळीवरती आणणार आहे. जर अशी मांडणी गेल्या 100-150 वर्षात करून हिंदू
धर्मावरती आक्रमण केलेली, हिंदू धर्मावरती टीका केलेली आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी हा विचार केला, संविधानकर्त्यांनी हा विचार केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या घटना समितीतल्या यांनी विचार केला की हिंदू समाज सुधारायचा असेल, हिंदू समाज एकजिन्सी करायचा असेल तर मागास वंचित जाती जमातींना आरक्षण दिलं पाहिजे. त्यामुळे आरक्षण हे अत्यंत आवश्यक असं आहे. आरक्षणाचा लाभ घेऊन भारत हा एक व्हावा, हिंदू समाज एकसंघ व्हावा, एकात्म व्हावा, अशीच या सगळ्या यांची भूमिका होती. परंतु आज आरक्षणाची मागणी ही होत असताना ज्या प्रकारे संविधानाने मूळ विधान जे दिलेलं आहे त्यात तत्व मांडलेली आहेत आरक्षण कुणासाठी, गेल्या काही वर्षात, गेल्या 20-25 वर्षात आरक्षणाची रचनाच बदलली. मग इस्लाम मध्ये मागासवर्गीय दिसू लागले, मग ख्रिश्चन समाजात मागासवर्गीय दिसू लागले आणि त्यांना आरक्षण दिलं गेलं. गेल्या काँग्रेसच्या राजवटीमध्ये या सगळ्यांना आरक्षण दिलं गेलं. त्यामुळे इस्लाम मधला खूप मोठा वर्ग ह्या ओबीसी मध्ये आला, भटक्या विमुक्तांमध्ये आला, आदिवासींमध्ये आला आणि मग मूळ आदिवासी, मूळ जनजाती, मूळ ओबीसी, मूळ भटके विमुक्त, मूळ मागासवर्गीय घटक जे हिंदूंमधले आहेत, ज्यांच्यासाठी आरक्षण ठेवले त्याच्यात हे अन्य धर्मीय भागीदारी झाली. म्हणजे मुळात धर्मामध्ये मागासले पण नाहीये म्हणून हिंदू धर्मावरती टीका करत होते, त्यांनी पुन्हा हे सिद्ध करायला लागले की आम्ही मागासलेले आहोत. आता ही पुनर्विचार करण्याची वेळ आहे. निवडणुकीच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उफाळून येतात आणि याचा आधार घेऊन मतदान. त्यामुळे हिंदू धर्मीयांना, हिंदू समाजाला तोडणं आणि त्याचे लचके हे करणं. पूर्वी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला किती चर्च होती, किती मशिदी होत्या आणि स्वातंत्र्योत्तर काळात किती झाल्या, याचं जर गणित काढलं तर त्यांचा धार्मिक जो आधार आहे की समतेचा तो खोटा आहे. आणि उलट भारतीय समाज रचनेमध्ये आणि याच्यामध्ये हळूहळू खूप सुधारणा झालेल्या आहेत. भारत एकसंघ होऊ लागलेला आहे. भारतातल्या अनेक जाती जमातींमधनं राष्ट्रपती पदापर्यंत, मंत्री पदापर्यंत मागास, भटक्या, विमुक्त जाती जमातीतले लोक ह्या आरक्षणाचा लाभ घेऊन झालेले आहेत. त्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता आलेली आहे. ह्याला कुठेतरी ह्या धोरणामुळे हे यायला लागले. त्यामुळे ह्या सजगर हो मध्ये आम्ही अशी हे केली की समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की कुठल्या प्रकारचं हे आक्रमण आहे. पूर्ण भारत एकसंघ ठेवायचा असेल तर हिंदूंनी एक राहिलं पाहिजे. हिंदुस्थान हिंदूंचा असल्यामुळे त्यातल्या पाकिस्तानी म्हणजे मुस्लिम यांच्यासाठी वेगळा हे केलेला आहे. असं जर केलेलं आहे तर जगाची लोकसंख्या, जगाची रचना पाहिली तर केवळ हिंदूंना हिंदुस्थानाशिवाय दुसरा, भारताशिवाय दुसरा पर्याय नाहीये. पाकिस्तान, मुस्लिम यांना आज जगभरात अनेक पर्याय आहेत, कुठेही जाऊन राहू शकतात. असं जर असेल तर ह्या दृष्टीनं भारतीयाने, हिंदू समाजाने, त्यातल्या वंचित घटकाने, महिला वर्ग आहे, दलित समाज आहे, भटके विमुक्त आहे, यांच्या विकासाचा आराखडा घटनेने घालून दिलेला आहे. अनेक सामाजिक संघटना यासाठी काम करत आहेत. परंतु निवडणुकांमधल्या ह्या रचनेमुळे ते आता पुन्हा एकसंघ व्हायची ऐवजी जाती जातींच्या याचे गठ्ठा मतं पडावीत आणि ती सुद्धा एक आघाडी करून, वेगळ्या प्रकारची आघाडी जी देशविरोधी विचार करते, जे राष्ट्रविरोधी विचार करते. इस्लामच्या आक्रमणानंतर भारतामध्ये जे विलिनीकरण झालं काश्मीरचं, निजामाच्या याचं, या सगळ्या ठिकाणी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या निर्मितीसारखी स्वप्न आता तिथल्या लोकांना दिसू लागलेले. त्याला कुठेतरी या निवडणुकीमधल्या एक गठ्ठा मतदानाने पुरस्कार होतो की काय. आणि त्यामुळे काश्मीरमध्ये सुद्धा गेले 50-60-100 वर्षाचा काळ पाहिला तर याच्यात स्वातंत्र्यानंतर हळूहळू काश्मीर वेगळा व्हावा. काश्मीरचा जो आपलं मानचित्र आहे, नकाशा आहे, त्याच्यामधला खूप मोठा हिस्सा 60-62 हजार चौरस किलोमीटरचा भाग हा पाकिस्तानने जिंकून घेतलेला होता, पाकव्याप्त काश्मीर. आता जर राहिलेला काश्मीर आणि तो पुन्हा चीनने आक्रमण केलं, चीन व्याप्त अक्साई चीन झाला, असं सगळ्या देशामधलं चित्र आज दिसत असताना
या निवडणुकींमध्ये भारतीयांनी हिंदू समाजाने सजग राहिलं तर ह्या निवडणुकीमुळे गेली 10 वर्ष ह्या सगळ्या खड्डे, सगळे विषमता, सगळे भेद मोदी सरकार, भारतीय सरकारने हे बुजवण्याचे, सांधायचे प्रयत्न केले. तुम्हाला आता या संदर्भात काय वाटतं की म्हणजे सजगरहो हे जे अभियान आहे, आता तुम्ही हे सुरू केलेलं आहे, हे सगळा प्रचार तुम्ही करणार आहात, तर तुम्ही कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार आहात आणि कोण कोण व्यक्ती ज्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विचारवंत असतील, साहित्यिक असतील किंवा, तर ते कशा पद्धतीने जोडलेले आहेत आणि कोण आहेत? सुरुवात जी पहिली बैठक पुण्यामध्ये झाली त्याच्यामध्ये 65-66 संस्था आणि काही व्यक्तिगत स्वरूपातली अशी मंडळी जमा झाली होती. सगळ्यांनी त्याच्यात एक विचार केला आणि भारतावरचं हे लोकशाही मार्गाने येणारं आक्रमण मतदान पेटीद्वारा हे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. म्हणून माझी सनदी अधिकारी चाणक्य मंडळ पुण्यामधून जे चालवतात अविनाश धर्माधिकारी हे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं होते. मातंग साहित्य परिषद याच्याद्वारे अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रभरातल्या सर्व विचारवंतांना, वेगवेगळ्या विचारवंतांना एका व्यासपीठावर आणलं असे डॉक्टर धनंजय भिसे, क्षितिज टेक्सास गायकवाड असा एक युवक तरुण की ज्याला असं वाटतं की पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वरती आत्ता त्यांच्या विचारावरही अनेक प्रकारची आक्रमणं चाललेली. बाबासाहेबांचा मूळ विचार जो आहे तो बाजूला राहिलाय आणि बाबासाहेबांवरती लिहिणारे, बोलणारे जे आहेत त्याच्यामध्ये जास्त करून मार्क्सवादी मंडळी आहे. तोच विचार बाबासाहेबांचा विचार आहे असं आता अलीकडच्या पिढीला वाटू लागलेले. त्यामुळे मुळातून बाबासाहेबांनी काय म्हटलेले, देशासंबंधी काय म्हटलेले, धर्मासंबंधी काय म्हटलेले, धर्मांतर असा शब्द बाबासाहेबांनी म्हटलेला नाही. धम्मचक्र परिवर्तन म्हणजे धर्माचं चाक जे आहे त्याला गती दिलेली आहे. हा धर्म कोणता, तर भारतीय भूमीमध्ये वाढलेला, विस्तारलेला, भारतीय भूमीत वाढलेला धर्म. याचाच अर्थ असा की तथागताचा, गौतम बुद्धाचा जो विचार आहे तो या भूमीत तयार झाला. या भूमीतले दोष दूर करून पुन्हा एकदा एक सनातन अस्य धम्म सनातन असं गौतम बुद्धाने स्वतःच्या विचारासंबंधी म्हटलेले, ते क्षितिज गायकवाड यांनी म्हटले. असे आम्ही सगळ्यात आता काल पोपटराव पवार पद्मश्री त्यांच्याशी ही चर्चा झाल्यानंतर ते म्हणले अत्यंत आवश्यक आहे. असा अनेक जण आता ह्या याच्यामध्ये येऊ लागलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात या निमित्तानं ह्या सजगरहो अभियानाचं मूळ हे जे आहे ते शिवप्रेमी अभियान, म्हणजे छत्रपती शिवरायांच्या याच्यातनं जी संपूर्ण भारतभरात स्वातंत्र्याची लाट पोचली. क्रांतिकारकांनी शिवाजी महाराजांनाच प्रेरणास्थानी आणलं. क्रांतिकारकांनी सर्व प्रकारची जी काही मांडणी केली त्यात छत्रपती शिवराय हे अग्रस्थानी होते. त्यामुळे देशाची रचना कशी असावी, देश कशा प्रकारे उभा राहावा, देशातले लोक कशा प्रकारे उभे राहावेत, देशाची आर्थिक नीती कशी असली पाहिजे, देशाची न्याय व्यवस्था कशी असली पाहिजे, देशातली शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, देश सांस्कृतिक दृष्ट्या एका पायावर सर्व समान याच्यामध्ये कसा असला पाहिजे, ह्या संबंधीचा विचार संविधानाने जो मांडलेला आहे त्याला धरून आम्ही हे संपूर्ण आंदोलन महाराष्ट्रावर करणार आहोत. अनेक जण याच्यात आता येऊ लागलेले. त्यामुळे विषमता विरहित महाराष्ट्र, महाराष्ट्र हा जो आहे हा काही वेळेला अनेक आघाड्यांमधली लोक म्हणतात की दिल्ली पुढे आम्ही मानतो कोणाला नाही. दिल्लीमध्ये ज्यावेळेला मोगलांची सत्ता होती, परकीयांची सत्ता होती, त्यावेळेला छत्रपतींनी त्यांच्या पुढे मान तुकवली नव्हती. याचा अर्थ भारताचं स्वराज्याचं, भारताचा अभिमान, भारताची अस्मिता, भारताचं संपूर्ण हे जे होतं ते मराठी माणसाने भारत जगवलेला होता. आणि असा मराठी माणूस जो आहे ज्यांनी भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीनं जे इस्लामी राजवटी आल्या गेल्या 1000 वर्षातल्या काळातली ती पूर्ण निपात केला, हा मराठी माणसाने केला. हा मराठा तितका मिळवावा असं रामदास स्वामींनी म्हटलंय, तुकोबांनी म्हटलेलं आहे. मराठीचा अभिमान, वेदांचा अर्थ आम्हासी द्यावा, ह्याच्याच मागे जे एक संगता जी आहे
ती मराठी माणसाची आहे. त्यामुळे महाराष्ट्राविना राष्ट्र गाढा चाले असे आचार्य अत्र्यांनी त्यांच्या ह्याच्यात म्हणलं होतं. तर ह्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राचा विकास हा भारताचा विकास आहे. महाराष्ट्राची एकात्मता ही भारताची एकात्मता आहे. महाराष्ट्र धर्म हा राष्ट्रधर्म आहे. महाराष्ट्र धर्म हा भगव्या ध्वजाचा धर्म आहे. महाराष्ट्रातल्या ह्याच्यात छत्रपती शिवरायांनी 12 बलुतेदार सर्वजण वेगवेगळ्या जाती जमाती यातला कुठलाही मावळा कुठलाही सरदार जातीने ओळखला जात नव्हता. आज त्या सरदारांच्या त्या मावळ्यांच्या जातीमध्ये विभागणी केली. छत्रपती शिवरायांनी हिंदू समाज एकत्र केला. हीच भूमिका सजग या अभियानाची आहे की शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे देशाला स्वातंत्र्याची एक अस्मिता दिली, ज्या प्रकारे विकासाचा एक मार्ग दिला, त्याच भूमिकेतनं पुढे जायचं आहे अशी याची भूमिका आहे. तुम्ही म्हणजे आता छत्रपती शिवरायांच्या एकंदरीत इतिहासाकडून प्रेरणा घेऊन सगळे आपण म्हणजे पुढे वाटचाल केली पाहिजे असं म्हणता. तर शिवाजी महाराजांच्या इतिहासावर सुद्धा आक्रमण, जसं तुम्ही म्हणालात की त्यांचे सुद्धा जे कोणी सरदार होते त्याच्यात लढलेले मावळे होते, त्यांनाही जातीमध्ये विभागण्याचा प्रयत्न होतो. किंवा असंही एक नरेटिव्ह सेट केलं जातं की शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम होते. अशा पद्धतीने सांगून सुद्धा एक प्रकारे विभागणी करण्याचा प्रयत्न होतो किंवा घुसखोरी करण्याचा सुद्धा प्रयत्न होतो. तर त्याविषयी सुद्धा तुम्ही काही विचार करता का? शिवाजी महाराजांच्या सैन्याचा हे काढला तर निनाद बेडेकर, मेहेंदळे, गजानन मेहेंदळे यांनी याच्यावरती खूप संशोधन करून मांडणी केलेली आहे. एक घटना आहे शिवाजी महाराजांच्या जीवनातली, ती आहे नेताजी पालकर आणि निंबाळकर हे दोघं जण शिवाजी महाराजांवर काही कारणाने नाराज झाले आणि औरंगजेबाला जाऊन मिळाले. औरंगजेबाला मिळाल्यानंतर औरंगजेबाने त्यांचं धर्मांतरही केलं, मुसलमान केलं आणि त्यांना अफगाणिस्तानच्या त्या सीमेवरती पाठवलं गेलं. 10-1 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी सेवा केली. दोघांनी खूप मोठा पराक्रम केला आणि तो पराक्रम करत असताना त्यांना लक्षात आलं की औरंगजेबाची जी सैन्य आहे, औरंगजेबाची इस्लामी राजवट आहे, मोगली राजवट आहे, त्याचं कर्तृत्व काय आहे तर हिंदूंना नामशेष करणं, हिंदूंची मंदिरं तोडणं, हिंदूंच्या महिलांवर अत्याचार करणं, हिंदूंच्या महिलांना लुटणं, त्यांना काबूल कंदारच्या बाजारामध्ये उभं करणं, अशा प्रकारचा सगळा राजस्थान पासून उत्तर हिंदुस्थानात त्यांना हे लक्षात आल्यानंतर त्यांना तो पश्चाताप झाला आणि ते शिवाजी महाराजांकडे परत आले. शिवाजी महाराजांनी पहिलं धर्मांतराच्या याच्यातलं जी घटना आहे की घर वापसी ज्याला आज आपण म्हणतो, या दोघांना परत हिंदू धर्मात घेतलं, शास्त्रोक्त विधी करून हिंदू धर्मात घेतलं. नुसतं घेतलं तसं नाही तर नातेसंबंध जोडले. आज जी समस्या वाटते आपल्याला सगळ्याची की इस्लाम अगदी शिवाजी महाराजांना सुद्धा ते मुसलमानांचेच करते करविते होते, त्यांचे रक्षण करते होते असं भासवलं जातं. औरंगजेबाने छत्रपती शिवरायांच्यावरती आक्रमण केलं, स्वराज्यावरती आक्रमण केलं, निम्म आयुष्य त्याचं इथं गेलं, इथेच त्याचा मृत्यू झाला. आणि ही घटना जी आहे की 20-22 वर्ष शिवाजी महाराजांच्या विरोधात, संभाजी महाराजांच्या विरोधात औरंगजेबाने लढा दिलेला आहे. त्या संभाजी महाराजांचा मृत्यू सुद्धा औरंगजेबाने केलेला आहे. आता ह्याच्या खोलामध्ये गेलं तर राष्ट्रवाद, देशातली घटना, या सगळ्याचं समाजाची रचना, संपूर्ण देश ह्या पाशवी इस्लामी सत्तेखाली हे होत असताना शिवाजी महाराजांना असं वाटलं नाही की आपण त्यांचे सरदार व्हावं, मोगलांचे सरदार व्हावं. छत्रपती संभाजी राजांनाही वाटलं नाही. स्वतंत्रपणे स्वराज्याची निर्मिती करून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि या राज्याभिषेकाचा सुद्धा नीट अभ्यास केला तर त्यांची राजमुद्रा जी आहे ती संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. नवीन भाषा ज्या काळामध्ये फारसी, उर्दू या सगळ्या भाषांना प्राधान्य होतं सगळ्या देशात, सगळा पत्रव्यवहार त्याच्यातनं होत होता,
त्या काळात शिवाजी महाराजांनी राष्ट्रवादाची पायाभरणी करत असताना संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषेला म्हणजे मातृभाषेला स्थान दिलं आणि राष्ट्रभाषेला स्थान दिलं. हे जर पाहिलं तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काय 2-4 फुटकळ मुस्लिम अधिकारी होते त्याचा फार मोठा उदो करण्याचं काही कारण नाही. इब्राहिम खान असे काही 1-2-4 जण होते, पण त्यांचा पुढचा वंश काय होता, कशा प्रकारे वागला, हे सगळं अभ्यासलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, ती भारताच्या पूर्ण मुक्तीसाठी केली. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना जिजामातेचा जो आधार, जो त्यांचं मार्गदर्शक तत्व जी होती ती तीर्थक्षेत्र मुक्त झाली पाहिजे. ती तीर्थक्षेत्र मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हा सगळा इतिहास जर नीट आपण पाहिला तर आता हे नॅरेटिव्ह आपल्या पुढे मांडलं जातं की इस्लाम चे लोक किंवा राजे सुद्धा याच्यामध्ये होते. अत्यंत थोडे असतील. तोही काळ आपण असा पाहिला की नेताजी पालकर आणि निंबाळकर हे दोघजण आल्यानंतर ते मुस्लिम राहिले, ते त्यांच्या घराण्याची सगळी बर्बादी झालेली होती. त्यांना पुन्हा हिंदू करून घेतलं. कदाचित असे काही जे राज्यामध्ये महाराष्ट्रात त्यावेळेला इस्लामी झालेले, जबरदस्तीनं मुस्लिम झालेले जे असतील त्यांना भविष्यात पुन्हा हिंदू करून घेण्याचा एक आदर्श त्यांनी मांडलेला होता. त्यामुळे ही प्रचार यंत्रणा जी आहे ती इस्लाम आणि मार्क्सवाद्यांच्या प्रचार यंत्रणा आहे. त्याला आपल्या लोकांनी, मराठी लोकांनी बळी पडू नये असं मला वाटतं. आता याच सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते जे आहेत ते विशेषतः हिंदू देवतांची बदनामी करत असतात किंवा साईट बोलत असतात. त्यातून मग एक लोकांमध्ये संताप निर्माण होतोच, पण काही स्वतः म्हणजे जे जन्माने हिंदू आहेत पण प्रत्यक्षामध्ये हिंदू धर्माबद्दल त्यांना द्वेष आहे म्हणा किंवा त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची आस्था नाहीये, असे लोक त्यांना सामील होतात आणि त्यांचंही समर्थन करायला लागतात. तर याचा तुम्ही कशा पद्धतीने सामना केला पाहिजे, म्हणजे तुम्हीच म्हणा किंवा सगळ्याच समाजाने? एक तर असं आहे की मुळातच पुराण, रामायण, महाभारत, प्राचीन भारतीय परंपरा याच्यावर विषयी गेल्या 150-200 वर्षामध्ये ज्यांनी लेखन केले त्यांनी लिहिताना अनेक प्रकारची विकृत हे केलेले. जो सत्ताधीश असतो तो सत्ताधीश आपल्याला अनुकूल अशा प्रकारची रचना पुनर्लेखन करतो. त्यामुळे संस्कृतमधनं ग्रंथ मराठीत आणताना, संस्कृतमधनं हिंदीत आणताना, भारतीय भाषात आणताना हे जे पाश्चात्य सगळे जे विद्वान होते, मेकॉले, प्रणीत किंवा त्या ह्याच्यातले, त्यांनी या चुका केलेल्या आहेत. मूळ ग्रंथ वाचले तर आजची जी परिस्थिती जी आहे त्याच्यामध्ये थोडं खोलात जावं लागेल. याच्यात ते म्हणजे रामायण महाभारत लिहिणारे व्यास आणि वाल्मिकी हे आजच्या परिभाषेत दलितच होते. व्यास हे कोळी मुलीचे, बाईचे, म्हणजे सत्यवती जिला म्हणलेले, जी सत्यवचिनी आहे अशा सत्यवतीचे चिरंजीव होते. वाल्मिकी हे चोऱ्या माऱ्या करणारे, दरोडे घालणारे, मागास जातीतले, जंगलामध्ये राहणारे असे व्यास होते. व्यास आणि वाल्मिकी हे दोघंजण अशा प्रकारचे होते. पुढच्या काळात ते ब्राह्मण होते असं भासवलं गेलं. जी गोत्र आहेत, जे ऋषीमुनी आहेत, या ऋषीमुनी, मराठीत एक म्हण आहे की ऋषीचं गोत्र पाहू नये आणि नदीचं मूळ बघू नये. म्हणजे ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ. ऋषीचं कुळ का पाहू नये? तर ऋषीच्या कुळापर्यंत गेलं तर मग तो कुठल्या तरी नीच जातीतला आहे, शूद्र जातीतला आहे, आजच्या भाषेत जे बोललं जातं असं आहे. जाबाली सारखा एका आजच्या याच्यात जर कोल्हाटी किंवा नाचणाऱ्या समाजातल्या एका महिलेचा मुलगा ज्यांनी उपनिषद लिहिलेली आहेत, संस्कृतमध्ये लिहिली आहेत, ज्याची आई सत्यवचिनी आहे, सत्यकाम जाबाली असं म्हणले, ती सत्यवचिनी आहे, अशा प्रकारचे ऋषी मुनी यांचा जन्म म्हणजे मातंग ऋषी. आज मातंग समाज हा अस्पृश्य गणला गेला. मग त्यातच मातंग मुनी आहेत. मातंग मुनी हे एक आश्रम चालवणार आहेत, वाल्मिकी एक आश्रम चालवणार आहेत, व्यास आश्रम चालवणार आहेत. म्हणजे जिथे सर्व समाजातले सर्व घटक शिकायला येत आहेत अशा प्रकारची व्यवस्था
भारतामध्ये त्या काळात होती की जो कोणीही ज्ञानी होईल. खरं तर ब्राह्मण नावाचा वर्ग हा अशा प्रकारच्या याच्यात नव्हता. सर्व जाती, सर्व समाज जो आहे मागासलेला आहे त्याला शिक्षण देऊन ज्ञानी बनवायचं. असा ज्ञानी जो झाला त्यांनी मग पौरोहित्य करायचं, त्यांनी समाजाला मार्ग दाखवायचा. असं आहे की पुढे जन्माच्या वरती आधारित हे झाल्यामुळे या सगळ्या जन्माच्या वरती आधारित होण्याची कारण काय, तर तक्षशिला, नालंदा सारखी शेकडो विश्वविद्यालय भारतात होती. तिबेट पासून रामेश्वर पर्यंत, आज आपण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत म्हणतो, तर तिबेट पासून सगळ्या जगातून या ठिकाणी शिक्षणासाठी लोक येत असत. UN संघ हा असा 4-5 हजार किलोमीटर पायी चालून इथे आला. येताना फक्त खांद्यावरती त्याच्या काही झोळी होती, जाताना लाखो ग्रंथ घेऊन गेला. पाली भाषेतले नेले, अर्धमागधी मधले नेले, संस्कृत मधले नेले. त्याचं वर्णन आहे. जगातनं जे जे प्रवासी आले त्यांनी वर्णन केलेलं आहे की भारत कसा होता, भारतात काय होता. हम्पीचं वर्णन आहे. फ्रेंच दोघांनी प्रवासी जे आले ते त्यांनी केले की भारतामध्ये, किंवा मेकॉलेनी सुद्धा तिथे, की भारतात गुलामी नाहीये. भारतात सर्व जो जन्माला येतो तो त्याच्या याच्यामध्ये मोठा होऊ शकतो अशी आहे. त्यामुळे चंद्रगुप्त मौर्यांपासून ते सर्व हे काढले आपण, तर बेरड, रामोशी, मातंग, दलित, मागासवर्गीय किंवा जनजाती म्हणले जातात, भिल्ल, गोंड, अशा सगळ्या माडिया, या सगळ्या ज्ञानसंपन्न जाती आहेत. मातीतनं लोखंड काढणं, मातीतून वेगवेगळे धातू गाळून काढणं, मातीतनं सोनं काढणं, हे काल परवापर्यंत झारखंड आणि छत्तीसगड मधल्या महिलांचं काम होतं. इतकं विज्ञानाची प्रगती तळागाळापर्यंत पोहोचवण्याची किमया भारतीय शिक्षण व्यवस्थेने केलेली होती. त्यामुळे अशा प्रकारची जे व्यवस्था आहे त्यांच्यामध्ये भांडणं लावली. त्यांच्यामध्ये पौरोहित्य करणारे सुद्धा मातंग समाज आहे. त्याचा डक्कलवार नावाचा एक पोट जात आहे की जी डक्कलवार हे पौरोहित्य करणारे. असे सर्व जातींमध्ये पौरोहित्य करणारा वर्ग होता. त्या जातीमधलं जे आहे कोश, ज्ञानकोश, आज इंग्रजीच्या शिवाय आमचं पान हलत नाही, पण प्रत्येक जातीतल्या ज्ञानकोश जर आपण अभ्यासला, मौखिक होतं सगळं ज्ञान. त्यामुळे घिसाडी, लोहार, गवंडी, सुतार, कुंभार, माळी, साळी, तेली, तांबोळी या जाती नाहीयेत. हे ज्ञानाची भांडार आहे. जे गुत्समत ऋषी होते ज्यांनी रेशमाच्या किडा हा कोश तयार करतो हे त्यांनी पाहिलं आणि पहिलं रेशमी वस्त्र विणलं. ही रेशमी वस्त्र विणण्याची कला जी आहे, ज्या गुत्समतांकडे आली त्यांनीच पहिलं रेशमी वस्त्र तयार केलेले, त्यांनीच पहिल्यांदा सुती वस्त्र तयार केले. याचा अर्थ असा आहे की गुत्समत हे नग्न अवस्थेतले होते. सगळं जग नग्न अवस्थेत होतं. त्यांनी ही विकासाची एक मार्ग दिलेला आहे. ते जनजातीमधले होते. वराहमीर आणि असे अनेक संशोधक घेतले तर ते वेगवेगळ्या जातीमध्ये जन्माला आले. त्यांनी भारताला मोठं केलं. त्यामुळे भारताचं वैभव संपन्न इतिहास आपण जर शोधायला गेलं तर लक्षातच येईल, आज ज्यांना मागासलेलं म्हटलेलं आहे, आज ज्यांना अत्यंत मागासलेलं म्हटलेलं आहे, किंवा आज जे स्वतःला वेगळे मानायला लागलेले ते भारताचे भाग्य विधाते आहेत. अगदी सामान्य उदाहरण आहे, जगप्रसिद्ध असं ते अजंठा वेरूळची लेणी आहे. ही लेणी कुणी खोदली? जर ब्राह्मणांनी ज्ञान दिलं नाही सगळ्या समाजाला तर ती लेणी सुद्धा ब्राह्मणांनी खोदली असं म्हणायला पाहिजे. तर ब्राह्मणांना छेनी हातोडी सुद्धा उचलता येत नव्हती, करता येत नव्हती. लोखंड खाडीतनं काढायचं, गाळायचं, त्याचा लोखंडाच्या वस्तू बनवायच्या अवजार, हे घिसाडी, लोहार हा एक ज्ञानसंपन्न वर्ग होता. तसाच वडार समाज हा त्या अखंड वेरूळचं कैलास लेणं खोदणारा, किंवा अजंठामधलं तथागत गौतम बुद्धाचं महानिर्वाणाचं चित्र आहे ज्याच्यामध्ये तत्वज्ञान आहे. दगडामध्ये कोरलेल्या मूर्तींमधनं भारतीय तत्वज्ञान दिसतं. हे तत्वज्ञान ज्यांनी खोदलेलं आहे त्याला अवगत असल्याशिवाय तो खोदू शकत नाही. इतका ज्ञानसंपन्न या जाती होत्या. या जातींकडे इतकं ज्ञान असणं
परंपरा कुठे खंडित झाली? आक्रमक आले, तक्षशिला उद्ध्वस्त केली, बौद्ध गया उद्ध्वस्त केली. अशी सर्व मंदिरं ही ज्ञानाची ठिकाणं होती, विद्यापीठ. आणि त्या ठिकाणी अजंठा हे सुद्धा एक मोठं विद्यापीठच होतं. त्याची रचना पाहिली तर 2 जण बसतील याच्यापासून तर 100 जण बसतील इथपर्यंत त्याच्यामध्ये सभागृह आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या 35-40 जाती वेगवेगळ्या प्रकारच्या या अजंठाच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या आहेत. रंग तयार करणारे आहेत, आलेखन तयार करणारे, खोदणारे आहेत, त्याला धार लावणारे आहेत, तत्वज्ञानाचं ज्ञान भांडार त्याच्यात हे करणारे आहेत. त्यामुळे इतकं सगळं संपन्नता ज्यांच्यामध्ये आहे त्यांना मागासलेपण आलं. हे मागासलेपण आलं ते परकीयांच्या आक्रमणामुळे आलं. हे मागासलेपण आलं ते इंग्रजी शिक्षणामुळे आलं, की जो पहिला ज्ञानी आहे, ज्याला लिहिता वाचता येत आहे, तोच त्या इंग्रजी शिक्षणात गेला. त्यामुळे भारतातली पहिली पिढी ही इंग्रजी शिक्षणाच्या याच्यातनं ब्राह्मण वर्ग त्या याच्यात आला. त्यामुळे लोकांना असं वाटू लागलं की इंग्रजी शिक्षण जे घेतलं गेलं ते ब्राह्मण सगळे अधिकारी झाले, ब्राह्मण न्यायाधीश झाले, ब्राह्मण मामलेदार झाले आणि बाकीचे मागासले राहिले. ते मागासलेले नव्हते, ते भारतीय ज्ञान संपन्न होते आणि हे परकीय ज्ञानाने पुढे गेले. हा भेद लक्षात घेतला तर ह्या प्रकारच्या कुठल्याही विषमतेला थारा भारतीय याच्यामध्ये नव्हता. आज या प्रकारचे ग्रंथ निर्माण केले गेले आणि तेच लादले गेले, तेच संदर्भ ग्रंथ आजही विद्यापीठापर्यंत शिकवले जातात. त्यामुळे ही जी जाती प्रथा भेदाभेद आता राहायला मंदिर आणि याच्यातलं. तर ही जी चौकट आहे मोडणं अत्यंत आवश्यक आहे, किंवा हे जे सगळं लादलेलं आहे याच्यापासून मुक्त होणं आवश्यक आहे. पण ही जी आता भावी पिढी जी आहे, तरुण आहेत, नवीन जी मुलं आहेत, त्यांना त्यांच्यापर्यंत हा सगळा संदेश कसा पोहोचवला जाईल? कारण आजकालचं युग जे आहे ते कुठेतरी सोशल मीडिया किंवा डिजिटल युग आहे. पुस्तकं वाचनाचं म्हणा किंवा प्रमाण कमी होते. तर असे हे सुद्धा आव्हान आहे का आपल्या? इतिहासाचं पुनर्लेखन व्हायला पाहिजे. जसं काल परवापर्यंत छत्रपती शिवरायांना नेहरूंनी म्हटलं की चोर, दरोडेखोर, किंवा औरंगजेबानी म्हटलं चुहा, म्हणजे असं हे म्हटलं. ह्याचा अर्थ शब्दशः घेतला गेला. राजे उमाजी नाईक, राजे सरदार लहुजी वस्ताद, गुरुवर्य लहुजी वस्ताद, तंट्या भिल्ल, आद्य क्रांतिकारक, या सगळ्यांचा इतिहास, शमशेरसिंग भोसले पारधी क्रांतिकारक आहे. अशा जाती जातीने प्लासीच्या लढाईच्या नंतरच्या 1857 ते प्लासीची लढाईच्या आधीचे म्हणजे 100 वर्षाचा काळ आहे. ह्याच्यात अनेक जातींनी इंग्रजांना विरोध केला, इंग्रजांना पराभूत केलं, तैनाती फौज लावली आणि हळूहळू संपूर्ण देश त्यांनी ताब्यात घेतला. त्यामुळे हा इतिहास चुकीचा लिहिला गेला. या जाती जमातींविषयी चुकीचं लिहिलं गेलं. भेदाभेद राहावेत, भेदाभेद निर्माण व्हावेत म्हणून उच्च वर्णीय नावाचा एक वर्ण तयार केला गेला. शूद्र नीच वर्णीय म्हणून एक हे केलं. वर्ग लढा जो 2 याच्यात विभागणी केली मार्क्सने, गरीब आणि श्रीमंत, तसा इथे वर्ग लढा हे केला. काही याच्यात लढ, काही त्याच्यात घातले. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये जी एक शिक्षणाच्या द्वारे हळूहळू जी क्रांती होत होती प्राचीन काळापासून, संपूर्ण देश, सगळं जग ज्ञानमार्गी व्हावं अशी जी होती ती या आक्रमकांच्यामुळे खंडित झाली. ती पुन्हा आणायची असेल तर या इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. गौरव संपन्न या जाती जमातींचा इतिहास आहे तो पाठ्यपुस्तकात आला पाहिजे. तो वेगवेगळ्या कथातनं, चित्रपटातून आला पाहिजे. तो सर्व माध्यमातून, की तंट्या बिल्ला हा चोर दरोडेखोर नव्हता, उमाजी नाईक हे चोर दरोडेखोर नव्हते, तर ते क्रांतिकारक होते. नुसतेच क्रांतिकारक नाही तर सामाजिक, म्हणजे उमाजी नाईकांनी तर जाहीरनामा हे केलेला होता स्वराज्याचा, स्वदेशीचा. 1831च्या काळामधला तो जाहीरनामा आहे. लोकमंडळी त्याच्यानंतर 50 वर्षांनी पुढे या प्रकारचा विचार मांडू लागलेले. स्वदेशी, स्वबाणा, स्वतंत्र, स्वातंत्र्य, स्वतःचा धर्म
हा आज ज्याप्रमाणे इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म मानला जातो तसाच हिंदू धर्म आहे का, तर तसा नाही. त्यामुळे त्या संबंधी सर्व जीवनमान, जीवनशैली ही सगळ्यांची जी होती त्या प्रकारचं याच्यात चुकीचं लिहिलं गेलं इतिहासात, तेच शिकवलं गेलं. त्यामुळे आजची जी काही माथी भडकलेली दिसतात ती त्यामुळे आहे. तर हे इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. प्राचीन काळापासून चालत आलेला एक सामाजिक परिवर्तनाचा इतिहास स्वच्छपणे मांडला गेला पाहिजे. तो भारतीय दृष्टिकोनातनं मांडला गेला पाहिजे. आता असं आहे की पुरावे द्यावे लागतात, ताम्रपट, उत्खननातनं. भारतामध्ये मौखिक परंपरा आहे. मौखिक परंपरा याचा अर्थ लोकसाहित्य, लोकवाणी, लोकदैवत, या सगळ्या, त्याला देशीपण म्हटलेलं आहे. महात्मा फुलेंनी याला देशीवाद जो पुढे निर्माण झाला, हा देशीवाद म्हणजे हिंदुत्व आहे. हा देशीवाद म्हणजे सनातन आहे. प्राचीन काळापासून चालत आलेला जो हे आहे त्या सगळ्याचं मिश्रण पुन्हा एकदा इतिहासकार निर्माण झाले पाहिजे. इतिहासकारांनी त्याचं पुन्हा यांनी काय अर्थ लावलाय, मेकॉलेनी काय लावलाय, मुल्ला मौलवीनी काय लावलेलं आहे, मिशनऱ्यांनी काय लावलंय. 100 वर्ष मिशनऱ्यांची वर्तमानपत्र जागोजागी त्या भाषेतनं लिहित आलेले आहेत आणि तेच लोकांना खरं वाटलं. पुन्हा त्याचा जागरण केलं पाहिजे. तेही जागरण भारतीय अस्मितेचं, या सजग धरो हे जे आहे, सजग रहो, त्याच्यामध्ये हा आहे की इतिहास जाणून घ्या. उमाजी नाईकाने काय म्हणले, राजे उमाजी नाईकाने काय म्हणले, लहुजी वस्तादाने काय म्हणले. लहुजी वस्तादांचा काळ जर नीट हे केला तर लोकमान्य टिळक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेले, महात्मा फुले त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेले, वासुदेव अनंत फडके हे तर त्यांचे अनुयायीच बनले. 70-75 नंतरचा, म्हणजे त्यांच्या वयाच्या नंतर सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी अन्य कोणी दिसत नाहीत, उमाजी नाईकच दिसतात. मग हे उमाजी नाईकांच्याकडे ह्या तिघांनी जाऊन ज्ञान घेतलेलं आहे. उमाजी नाईक होते तरी कोण, पुन्हा लहुजी वस्ताद होते तरी कोण. तर ह्या सगळ्यांचा काळ काढला तर पेशवाई म्हणजे शिवराज्याभिषेकानंतर शिवशाही एल्फिन्स्टननी नष्ट केली. पेशवाई हा शब्द थोडासा वेगळ्या अंगाने लोक आता घेऊ लागले, ती होती शिवशाही. त्यामुळे शिवाजी महाराजांपासून चालत आलेला इतिहास, चालत आलेलं स्वराज्य इंग्रजांनी नष्ट केलं. त्यावेळेला ह्या सगळ्यांनी उठाव केलेले आहेत. उमाजी नाईकांपासून, तंट्या बिल्लांपासून, शमशेरसिंग भोसलेंपासून, लहुजी वस्तादांपासून सर्व समाजाला एकत्रित करून हा उठाव केलेला आहे. ह्याचं लेखन अजून झालेलं नाही. पाठ्यपुस्तकातून नवीन आलं तर कदाचित पुढच्या 20-25 वर्षात नवीन अभ्यासक्रम जो येतोय त्याने भारत पुन्हा एकसंघ होईल. भारतातले जे आजची जातीय लढे, आरक्षणाचे लढे, हे जातीनिहाय. खरं तर आरक्षण हा हिंदू समाजाचा भाग आहे आणि तोही या सगळ्याशी जोडलेला आहे, भाषेशी जोडलेला आहे, मागासलेपण. तर हे सगळं जे काही आहे हे इतिहास पुनर्लेखन, समाजापुढे हा इतिहास गेला पाहिजे. तो लपवून ठेवला, तो लिहिला गेला नाही. तो मार्क्सवाद्यांपासून, मिशनऱ्यांपासून सगळ्यांनी लपवला. तो या 100 वर्षात खरं तर सर्वांच्या पुढे येणं गरजेचं होतं. नवीन शैक्षणिक धोरणापासून देशाच्या कानाकोपऱ्यातले छोट्या छोट्या जमाती ज्या आहेत, ज्यांचं कर्तृत्व या देशाच्या वैभव संपन्नतेत आहे, ते ह्या इतिहास लेखनाला येईल आणि मग हा आज संभ्रम जो आहे तो दूर होईल. एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की आता तुम्ही हा सगळा मुद्दा जो आहे तो निवडणुकीच्या अनुषंगाने सांगताय, तर निवडणुकीमध्ये मतदारांनी जागरूक व्हायला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो, पण ते केवळ उमेदवार आपण निवडताना जागरूक व्हायला पाहिजे असा अर्थ घेतात. पण तुम्ही हा जो व्यापक विचार जो आहे तो मतदारांनी कशा पद्धतीने केला पाहिजे, म्हणजे त्यासाठी तुमचं हे अर्थात अभियान आहे सजग राहू. निवडणूक ही मतपेटीद्वारा आपल्याला हवं असणारं सरकार निवडण्याची आहे, आपल्याला हवे असणारे राज्यकर्ते निवडण्याची आहे. मतपेटीच्या द्वारा ज्यांनी सरकार आजपर्यंत निवडली त्यांचं कर्तृत्व लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षण आज मागणी होते, तेच आरक्षण देण्याच्या विरोधात सत्तेवर असताना का होते याचा विचार केला पाहिजे. वेगवेगळ्या जातींमध्ये लढे लावून दिले, घरं जाळली गेली,
नामांतरासारखा मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करताना हा संपूर्ण मराठवाडा त्यावेळेला मागासवर्गीयांची घरं दारं वस्त्या या पेटवून दिल्या गेल्या, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेतलं तर आता एक संघ राष्ट्रवादाला पुरस्कृत करणारा, सर्वांना समान हक्क, समान न्याय, सन्मान जे देऊ शकतं हे एक सरकार पाहिलं पाहिजे. दुसरं काय करतंय ते गेली 100 वर्ष, गेली 75 वर्ष भेदांचं, भाषांचे लढे, सर्व पाण्यावरनं लढे आहेत, सगळे लढे आहेत. हा एक लढा जो गेले 75 वर्ष चाललेला आहे, ही संधी आहे की भारत एक संघ ठेवायचा असेल तर महाराष्ट्र एक संघ राहायला पाहिजे. आणि महाराष्ट्र एकसंघ ठेवायचा असेल तर गेल्या 10 वर्षातलं, गेल्या काही वर्षातलं आपण राज्यकर्त्यांनी काय काय केलेलं आहे, आधीच्या राज्यकर्त्यांनी काय केलंय काय नाही, आणि गेले 2.5 वर्ष, त्याच्या आधी 5 वर्ष आणि जवळजवळ 10 वर्ष मोदीच्या याच्याखाली जे चाललेलं आहे, निपक्षपातीपणाने देशहिताचा विचार करून, सांस्कृतिक एकात्मतेचा विचार करून, देश एकसंघ ठेवण्याकरता ज्यांनी काम केलंय, जातीभेद निर्मूलनासाठी ज्यांनी काम केलंय, त्याला सर्वांनी मतदान करावं. उमेदवार कदाचित आपल्या जातीचा असेल नसेल, जातीच्या उमेदवाराला केल्याने कदाचित विघटनाकडे जाणार आहे का, कदाचित देशाच्या अशांततेमध्ये भर पडणार आहे का. गेल्या 10 वर्षात बॉम्बस्फोट झाले नाहीत, अनेक प्रकारचं जे त्याच्या आधीची 20-25 वर्ष चाललेलं होतं, गेल्या 10 वर्षात काश्मीरमधनं विस्थापित झालेला जो हिंदू आहे त्याच्या दृष्टीने अनुकूल असं वातावरण तयार करण्याची भूमिका घेतली. जो काश्मीरमध्ये आंदोलनं चालायची, तुकडे वगैरे म्हणजे भारताचे तुकडे करून, अशा प्रकारचा विचार ज्या चळवळीतनं, ज्या आंदोलनातनं चालायचा, ते आपल्याला राज्यकर्ते हवेत. घटना द्रोह करणारे राज्यकर्ते हवेत, घटना वारंवार बदलणारे राज्यकर्ते हवेत का घटने संविधानाप्रमाणे सर्वांना समान न्याय, समान हक्क, समान हे देणारे हवेत. हा सजग रहोचा मुख्य हे आहे. त्यामुळे मतदान करताना मतदातांनी सर्वांनी आपल्या जातीचा विकास कसा होईल, आपल्या समाजाचा विकास कसा होईल, आपलं आरक्षण कशामुळे राहणार आहे, आपल्या विकासाच्या ह्याच्यात राज्यघटना, संविधान जे आहे याचं खरोखर ज्यांनी रक्षण केलेलं आहे अशांना आपण हे दिलं पाहिजे. आणि देशाची संस्कृती, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक एकात्मता ह्याला ज्यांनी प्राधान्य दिलेलं आहे असं सरकार जे निवडून देण्याची ही संधी आहे, ही जर हुकली, ही संधी गेली तर मग आज अफगाणिस्तानला 100 वर्ष होतात की तिथली हिंदू संस्कृती पूर्ण नष्ट झाली, बांगलादेशातली हिंदू संस्कृती नष्ट झाली, पाकिस्तान 47ला निर्माण झाला त्यातल्या हिंदू संस्कृती नष्ट झाली, भारतातली हिंदू संस्कृती पूर्ण नष्ट होऊ शकतं. जाती जमातीच्या आधारावरती आपण न विचार करता एकसंघ राष्ट्र जो ठेवणार आहे, महाराष्ट्राच्या विकासाचा गेल्या 7-8 वर्षातला, 10 वर्षातला आपण जाणलं पाहिजे कुठे विकास झाला, कुणी केला आणि कुणी नाही केला. हे लक्षात घेऊन मतदान करताना जागरूकतेने मतदान केलं पाहिजे, असं सजग रहोच्या ह्याच्यातनं मांडण्याचा प्रयत्न आहे आमचा. निश्चितपणे खूप व्यापक अशी चर्चा झाली आणि तुम्ही सविस्तरपणे हे सगळं मांडलं. निश्चितपणे निवडणुकांचा विचार करता आणि त्यापुढे सुद्धा निवडणुकाच नव्हे तर त्यानंतर सुद्धा एकूण समाज जो आहे तो पुन्हा एकसंध होण्याच्या दृष्टीने लोकांनीच आता पुढाकार घेणं आवश्यक आहे. लोकांनी त्या पद्धतीने विचार केला पाहिजे. सरकार आपापल्या पद्धतीने काम करतीलच, पण तुम्ही इथे आलात आणि या सगळ्या विषयावर सविस्तर अशी सगळी ही माहिती दिलीत, तुमचे परखड मतं जी आहेत ती मांडलीत, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण गिरीश प्रभुणेजी यांच्याशी हा संवाद साधला. तुम्हाला सगळा विषय कसा वाटला हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.